आज आपण बघूया तंदुरी रोटी कशी करायची तव्यावरती। तर इथे मी साधारणपणे 1 ते 1.5 कप गहू पीठ घेतलेले आहे। चवीनुसार मीठ, अगदीच पाव चमचा खायचा सोडा आणि 1/3 कप दही असं घालून व्यवस्थित मिक्स केले। नंतर कोमट पाणी केले आणि कोमट पाण्याने कणिक आपण नॉर्मल कणिक कशी भिजवतो तशी भिजवून घेतलेली। तेल लावून मळून ठेवलेलं एक 15 ते 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवले मी। आता 15-20 मिनिटांनी आपली कणिक छान भिजलेली आहे। पुन्हा थोडंसं तेल लावून मळून घेतली आहे कणिक। आता एक उंडा घेतलेला आहे आणि घडी न घालता व्यवस्थित लाटून घेतलेला आहे गोलाकार। तर पोळीच्या इतका पातळ नाही लाटायचं आहे आपल्याला, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। हे बघू शकता त्याची कड आता मी दाखवते। हे बघा जाडसर आहे। आता पाणी लावायचं आहे एका बाजूला आणि तवा एकीकडे मी तापत ठेवलेला आहे, लोखंडी तवा। तर जी पाण्याची बाजू आहे ती तव्यावरती घालायची। एक अर्धा मिनटं साधारण तसंच ठेवायचं आहे आणि बबल्स आले व्यवस्थित की तवा उलटा धरायचा फ्लेमवरती आणि सगळीकडनं समान असं भाजून घ्यायचं एकसारखं। आणि मग आपली तंदुरी रोटी रेडी झालेली आहे। बटर किंवा तूप लावून गरमागरम सर्व करायचं आहे। थँक्यू।